मित्रांनो नमस्कार. आज एका न्यू ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी कुठं आलेलो आहे माहीत आहे का? आमच्या शेतीमध्ये आंब्याची लागवड कशी केली आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे. कशा पद्धतीने लागवड, किती रोपामध्ये, दोन्ही रोपामधील अंतर किती ठेवले आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, मागच्या कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो. हे केशर आंब्याची लागवड एका एकरामध्ये 160 रोपं बसली आहेत. दोन्ही रोपांमधील अंतर 16x16 ठेवले आहे आणि दोन्ही वळीमधील अंतर 16x16 ठेवले आहे. इथे एक रोप बसले आहे आणि या इथे एक रोप लावले आहे. रोप पूर्ण आंब्याची बाग तुम्हाला दाखवतो. ही आंबा लागवड कृषी विभागाकडून केलेली आहे. कृषी विभागाकडून भाऊसाहेब खांडकर या योजनेतून केलेली आहे. याला 1.25 लाख रुपयाचे अनुदान आहे. 3 वर्षांमध्ये 1.25 लाख रुपये मिळतात. आंबा लागवड झाल्यानंतर प्रत्येक आंब्याला एक बांबू लावणे आवश्यक आहे, कारण का वाऱ्याने झाड मोडू शकते. त्यासाठी हे बांबू आणले आहेत. बांबू खालून कारी केल्यामुळे जास्त खाली ठोकता येतात, त्यामुळे खालून कारी केली आहे. मित्रांनो, बांबू कारी करून झाले आहे. आता प्रत्येक झाडाला एक बांबू ठोकायला सुरुवात केली आहे. बांबू ठोकून झाल्यानंतर आम्ही सुतळीच्या साहाय्याने त्याला बांधून घेणार आहे, कारण का झाड लहान असल्यामुळे खाली वाकल्यामुळे झाड वाकडे होते व मोडते. याच्यामुळे प्रत्येकी झाड बांधून घेणार आहे. हे पहा, झाड कसे वाकलेले आहे. बांबू ठोकले नसल्यामुळे व बांधलं नसल्यामुळे झाड कसे पडले आहे बघा. आता बांबू ठोकून झाल्यानंतर झाड बांधून घेण्यात येत आहे. इथं टाकले काळ 10 पट्टी टाकली. तिने बांधा पाला काढून सरळ ही कराय खाली बुडात दुसरं बांधाय बुडात एक. बघून ते आंबा फुटला आहे. ते पहिलं जायचं फुटला की नवीन होती निघाली. चन्नापाशी एक फुटलाय. किती जाते खाली जाते का नाही. हातोडा असा बसत नाही ना, असं वाकायला लागत नाही. तर मित्रांनो, बांबू ठोकून व सुतळीच्या साहाय्याने बांधून झाले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.